सभी भक्तों को हर महादेव सदा जय श्री शिवाय नमस्तोभ्यम। पूज्य गुरुदेव का आगमन हो चुका है। गुरुदेव व्यासपीठ पर मंचासीन हो चुके हैं। आप सबकी तरफ से व्यासपीठ को नमन करते हुए हम सबके प्रिय, हम सबके लाडले ठाकुर कल्लू जी महाराज के चरणों में नमन करते हुए परम सत्य परमाचार्य विश्वविख्यात पूज्य गुरुदेव के पावन चरणों को नमन करते हुए और आप सभी शिव भक्तों के चरणों में नमन करते हुए सुंदर आज कथा के हम सभी प्रथम दिवस में प्रवेश करेंगे। उससे पहले श्री शिव महापुराण कथा आयोजन समिति द्वारा जो सुंदर कथा का आयोजन रखा गया है उसमें सभी भक्तों के नाम मंच से लिए कथाकार कथाभूषण वंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। आपल्या या परिसरातील या जिल्ह्यातील सर्वच भाविकांना या ठिकाणी त्यांची कथा ऐकण्याचं, त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचं या ठिकाणी अपेक्षा होती ती आज पूर्ण झालेली आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की ऊन आहे, आपल्यासोबत लहान मुलं आहे, वृद्ध लोक आहे, तर उन्हाच्या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। पाणी या ठिकाणी दोन्ही बाजूला ठेवलेलं आहे, तर मुलांना देखील वेळोवेळी पाणी द्यायचं आहे, आपण स्वतः घ्यायचं आहे। आणि कोणालाही काही त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत, त्यांना कळवायचं आहे। आजूबाजूला ॲम्ब्युलन्स आणि सर्व व्यवस्था केलेली आहे, त्यांना आपण त्या ठिकाणी वेळी सर्व उपचार करू। परंतु कोणीही कुठलीही गडबड करू नये। कथा एकदम शांततेने ऐकायची आहे। ह्या जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये ही कथा प्रथमच होते, त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। मला असं वाटतं, मला अभिमान आहे की ह्या शहादाच्या भूमीवरती, या नंदुरबार जिल्ह्याच्या भूमीवरती आदरणीय प्रदीपजी मिश्रा साहेबांच्या ठिकाणी चरणस्पर्श झालेले आहे। नक्कीच त्याचा लाभ या जिल्ह्याला, या परिसराला होणार आहे। आपण सर्वांनी ही कथा शांतपणे ऐकून ज्या काही कथेमधून आपण वाणीतून जे काही ऐकाल ते आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये ते घेऊन जायचे। ज्या काही अप्रचलित चालीरीती आहे किंवा ज्या असामाजिक ज्या काही घटना घडतात, घडू नये। मला खात्री आहे की आपण ही कथा ऐकल्यानंतर खरोखरच या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिवर्तन होणार आहे। भांडणं कमी होतील, आपसातले वाद कमी होतील, ज्या काही चालीरीती आहेत त्या व्यवस्थित चालतील, जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे सर्व वागतील, एकमेकाला समाजामध्ये सहकार्य करतील अशी मी अपेक्षा बाळगतो। आपण या ठिकाणी सर्व आलात, पुन्हा आपल्याला या ठिकाणी स्वागत करतो आणि कथा शांततेपणे ऐकायची आहे। 5 दिवस कथा आहे। वंदनीय गुरुजी आपल्याला त्यांच्या वाणीतून आपल्या जीवनामध्ये कसं जगायचं आहे ते देखील या ठिकाणी सांगतील। ते आपण आत्मसात करायचं एवढी सर्वांना विनंती करतो। सर्वांना धन्यवाद देतो, पुन्हा स्वागत करतो। धन्यवाद। बड़ा ही सुंदर उद्बोधन।